ना ही शिऊर एरेव शेमिनी आचरेत एरेव सिमखात तोरा होशाना रब्बाच्या दिवसामध्ये घरून द्यायची. पण चांगली घटना घडली. माझ्या मुलीचा काल रात्री ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. तर मी तिला आता बघायला आलो. ती हॉस्पिटलमध्ये आहे अशडोदच्या. बारुख हशेम, मिजमोर लेतोदा, खुदाचे आभार. खुदाला तोदा रब्बा बोलतो मिजमोर लेतोदा मध्ये की आम्हाला अजून एक नातू झाला. त्या खुशीसाठी मी इथे मुलीला बघायला आलो आज. आणि हॉस्पिटलमध्ये इथे सुक्का दिसला आणि या सुक्यामधनं मी शिवूर देणार. तर wanted to ask if you can hear me okay, can you see me okay? כן, הרב, שומעים טוב. מצוין. מגיע לי מזל טוב. נולד נכד, בת שלי ילדה, ברוך השם. בשעה טובה, תזכו להכניס לביתו של אברהם אבינו ביתו בזמנו בעזרת השם. אמן, אמן. רציתי לבטל את השיעור, אבל אמרתי לו, זה שיעור מאוד חשוב. אנחנו בערב הושענא רבה, ממש בפתיחה של אותה הושענא רבה, שמיני עצרת, שמחת תורה, ולא לא להפסיד את השיעור. आता 6:04 झाली आहे. एरेच इस्रायल मध्ये आता जवळजवळ सनसेट व्हायला आला. आणि आजचा सुक्कोतचा 6वा दिवस होता. आणि 6व्या दिवसाची उष्पिजीन योसेफा चदीक. आणि आता 7वा दिवस लागू होईल. इथे इंडियाला 7वा दिवस लागू झाला. म्हणजे इंडियाला होशाना रब्बा चालू झाला. लास्ट इयरला मी माझ्या घरच्या सुखामधनं मी शिवूर दिलेली आणि जास्त होशाना रब्बा आणि सुखोत बद्दल बात केलेली. या वेळेला जास्त आपण सिमखात तोरा बद्दल बोलू, शेमिनी आसरेत बरोबर बोलू अँड सो ऑन. आता 6:05 झाली. इंडियाला होशाना रब्बा चालू झाला. इथे एरेच इस्रायल मध्ये मिनखा टाइम आहे. नंतर मग शकिया नंतर सनसेट नंतर होशाना रब्बा तो उष्पिजीन मध्ये 7 उष्पिजीन असतात, 7 गेस्ट असतात. 7 गेस्टला काय बोलतात मराठीमध्ये, नो मिशाने 7 गेस्ट पाहुणे असतात. पाहुणे पाहुणे 7 पाहुण्यांना आपण 7 इम्पॉर्टंट माणसं आपल्या धर्मामध्ये त्यांना आपण इन्व्हाइट करतो. पहिल्या दिवशी अब्राहम अविनूला, दुसऱ्या दिवशी इस्हाक अविनूला, तिसऱ्या दिवशी याकोब अविनूला, चौथ्या दिवशी मोशे रब्बेनूला, नंतर मग अहारोना कोहेन 5वा दिवस, 6वा दिवस योसेफा चदीक जो आज होता, आणि 7व्या दिवशी जो होशाना रब्बाचा दिवस आहे तेव्हा दावीद मेलेक. इथे पण प्रश्न विचारला जातो का ऑर्डर अशी आहे अब्राहम, इसाक, याकोब आणि नंतर मग मोशे रब्बेनूला का बोलवतो 4थ्या दिवशी. इथे योसेफचा वयाप्रमाणे अब्राहम सगळ्यात मोठे, नंतर मग इस्हाक अविनो, नंतर मग याकोब अविनो, आणि नंतर मग योसेफ, याकोबांचा मुलगा योसेफ. योसेफ हा चदीक, आणि त्याला का चदीक बोलले जातो त्याच्याबद्दल आपण कधी नंतर शिव घेऊ शकतो. ती खूप मोठी शिवर आहे. तर योसेफाचा 4था दिवस आला पाहिजे. आपण मोशे रब्बेनूला का आणतो 4थ्या दिवशी? त्याच्यासाठी खूप उत्तर आहेत. एक उत्तर असं आहे की मोशे रब्बेनू एक देवाच्या एकदम हक्कादोष बारुखू हशेमच्या एकदम जवळ जवळ आले, स्पिरिच्युअलिटी मध्ये, रुहानियत मध्ये. आणि त्यामुळे मोशे आणि आरोन यांचा नाव घेतला जातो. पहिले 4था दिवस मोशे रब्बेनूला दिला जातो पाहुण्यांमध्ये. 5 उष्पिजीन त्याला बोलतात आरामिक मध्ये. उष्पिजीन हा शब्द आरामिक मध्ये आहे. आणि 5व्या दिवशी आरोना कोहेन, आणि नंतर मग योसेफा चदीक, आणि नंतर मग दाविदा मेलेक. आता संध्याकाळी दाविदा मेलेकचा उष्पिजीन मध्ये दिवस लागला, आणि तो हा दिवसाला होशाना रब्बा बोलले जातो. प्रश्न असा विचारले जातो
आता आपली नवीन ह्या यामीम नोराईम चालू झाली एलूल महिन्यापासून. एलूल महिन्यापासून पहिले 30 दिवस सिलिखोत बोललो. 30 दिवसामध्ये शब्दातला नाही बोलत, पण टोटल 26 दिवस, जवळजवळ 25 दिवस, 24 दिवस आपण सिलिखोत बोलतो. 24 दिवस नंतर मग आपला रोष शन्ना आला. रोष शन्ना मध्ये आपल्याला आज्ञा होती शोफार ऐकायची, तर आपण शोफार ऐकला. 2 दिवस रोष शन्ना केला. 2 दिवस खूप लारेच, म्हणजे बाहेरच्या गावी पण आणि एरेज इस्रायल मध्ये पण रोष शन्ना 2 दिवस केला. रोष शन्ना झाल्यावरती 10 दिवस आश्चर्यात यामे चुबा होत्या. 10 दिवस 10 days ऑफ रिपेंडन्स बोलतात इंग्लिश मध्ये, ते केले. त्या 10व्या दिवशी योम किप्पूर होता, डे ऑफ अटोनमेंट. त्या दिवशी आपण 5 वेळा नमाज केली. नेईलाची नमाज झाली. स्टार्टिंगला आपण आपण कोल निद्रे केले, एनोलमेंट ऑफ वाउस, आणि चुवा केली. चुवाची प्रोसेस चालू झाली एलूल मध्ये. आणि 40व्या दिवसामध्ये योम किप्पूर. तेव्हा आपण रिझन दिला की मोशे रब्बेनु दुसऱ्या टायमाला तोरा देवाकडनं तोरा घ्यायला माउंट सिनाय, हार सिनायला युथ जाईन तमूसला गेले. आणि 40वा दिवस होता योम किप्पूर, सॉरी रोश खोदेश एलूलला गेले. आणि 40वा दिवस होता योम किप्पूर, म्हणून हे 40 दिवस आपण पाळले. आणि नंतर मग 4 दिवस झाल्यानंतर योम किप्पूरच्या नंतर 4 दिवस मिळाले. आणि 4 दिवस झाल्यावरती 14 युद्ध झाले. तिसरेच्या महिन्यामध्ये तोरामध्ये आज्ञा दिली खुदानी की सुक्कोत करा आणि सुक्कामध्ये राहा 7 दिवस. तर एवढा आपल्याला एवढा करायला लावला, असा कसा? आणि टोटल आज संध्याकाळी होशाना रब्बा, होशाना ना, ह्याची गेमात्रिया, ह्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू 51. 51 म्हणजे 51, राईट? 51 म्हणजे हे 51 दिवस रोष कोदेश एलूल पासून ते आतापर्यंत 51 दिवस. तर एवढं 51 दिवस आपल्याला एवढा करायला लागला. कोणी प्रश्न विचारला एवढा असा का? याची खूप उत्तर आहेत, पण एक एक उत्तर अशी मी देईन ज्याच्यामध्ये दोन दोन कॉन्सेप्ट आपल्या धर्माची आपण शिकू. आणि 2 ऑपोजिट कॉन्सेप्ट आहेत. एक आहे त्याला बोलतात हकारात तोव, आणि त्याची ऑपोजिट कॉन्सेप्ट आहे त्याला बोलतात, लाईट लागली. आता जवळजवळ एरेच इस्रायल मध्ये सनसेट व्हायला आला. अजून 4-5 मिनिटं असतील किंवा सनसेट. तर इथे सुक्कामध्ये, हॉस्पिटलच्या सुक्यामध्ये लाईट लावली बरोबर. एक कॉन्सेप्ट आहे आहारात तोफ, आणि दुसरी कॉन्सेप्ट आहे खफुई तोवा. आणि त्याच्याबद्दल मी आता थोडे मिनिटं बात करेन. हकाराचा तोफ म्हणजे जर कोण आपल्याला चांगला काहीतरी करतो, तर त्याला आपण नंतर मग थँक्यू बोलतो, त्याची आपण धन्यवाद मानतो, त्याचा आपण सत्कार करतो. जेवढा जास्त त्यांनी आपल्यावरती चांगला काम केलंय, आपला भला केला, तर त्याची आपण स्तुती करतो आणि त्याची धन्यवाद मानतो. ह्या कॉन्सेप्टला हिब्रू मध्ये बोलतात, शास्त्रामध्ये बोलतात हकारात तो. त्याची ऑपोजिट कॉन्सेप्ट आहे, त्याला बोलतात, त्याचा ऑपोजिट कॉन्सेप्ट आहे, त्याला बोलतात खफुई तोवा.
हकारात्मक मध्ये आपण बोलतो, देवाचे आभार मानतो, किंवा ज्या माणसाने आपल्या बरोबर चांगला काम केलंय, आपल्यावरती चांगला केलाय, त्याला त्याची धन्यवाद करतो, त्याची स्तुती करतो. त्याच्याच ऑपोजिट मध्ये कोणी आपल्या बरोबर चांगले केले तर पुढच्या तरी वेळा कधी 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 असा होतो की आपण त्याची दाद देत नाही, आपण त्याला थँक्यू किंवा धन्यवाद मानत नाही, किंवा त्या माणसाची स्तुती करत नाही, आणि त्याला बोलतात कफुई तोवा. कफुई तोवा ही चांगली बात नाही. हकारात तो नेहमी केला पाहिजे. जो आपल्याला जेवण देतो, जो आपल्याला चांगली काय करतो, त्याचा जर तो माणूस असेल तर माणसाला त्याचा आदर केला पाहिजे. हा उत्तर मी असा देतो की एवढा एवढा आपण 51 दिवस 51 दिवस होशाना रब्बा पर्यंत एवढा एवढा आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत, हे कशाला केली पाहिजेत? आपण खुदाचे आभार मानण्यासाठी हे सगळं आपण करतो. ह्या सगळ्या आज्ञा जे दिलेल्या आहेत एलूल महिन्यापासून ते आतापर्यंत सिमखात तोरापर्यंत, ते आपण देवाचा आभार मानण्यासाठी, देवाची स्तुती करासाठी, देवावरती हकारात तोफ करासाठी आपण करतो. जर नाही केली तर ते कफू तोबा होईल. आपण बोलतो आपल्याला देवानी हशेमनी खुदानी जन्म दिलाय, आपल्याला ह्या जगामध्ये आणलाय, आपल्याला जीव दिलाय, आपल्याला नेशामा दिलाय, आणि सगळ्यात मोठी आपण ह्या दिवसाच्या नमाजीमध्ये योम तोबला, योम किपूरला, रोशनाला, सुकोतला जेव्हा जेव्हा पण योम तोब होते तर आपण बोललो आता बखारतानो मिकोल हा आम्ही, तुम्ही आम्हाला, आम्ही इस्रायल लोक, आम्हाला इस्रायलाचा जन्म दिलाय आणि आम्हाला निवडलाय आणि निवडल्यामुळे आम्ही तुझी मुलं झालो, आणि आम्ही हकारात तोफ करतो आणि तुझ्या आज्ञा पाळतो. स्पेशली ह्या दिवसांमध्ये एलूल पासून चालू झाला, रोशशाना आला, रोशशाना मध्ये आम्ही तुझे आज्ञा पाळल्या, नंतर मग 10 days ऑफ रिपेंटेन्स, 10 दिवस, आणि 10व्या दिवशी योम किपूर. योम किपूर आम्ही रोजा केला. योम किपूरच्या एक दिवस पहिले 9व्या दिवशी खायला जास्त खायचं असतं, तर आम्ही जास्त खाल्लाय आणि ब्राखा बरोबर केल्या आणि तुझे नियम पाळले, आणि आम्ही सुकोतला आलो आणि सुक्का आम्ही पाळला 7 दिवस एरेच इस्रायल मध्ये, 8 दिवस बाहेर गावी, इंडियाला किंवा बाहेरच्या देशामध्ये. आणि त्यामुळे आम्ही दाखवतो की आम्हाला सुद्धा तुझ्यावरती हकाराचा तोफ आहे. आणि जो प्रयत्न नाही करत हे सगळ्या नियम पाळायला, तर तो कफुई तोबा करतो, खुदावरती कफुई तोबा करतो. तर हे दोन कॉन्सेप्ट आपल्या धर्मामध्ये एकदम येसोदी, एकदम रूटेड, एकदम डीप कॉन्सेप्ट आहेत, आणि एकदम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जे सगळ्यांना माहिती पाहिजे. जे पण आपण करतो, सकाळी नमाज करतो, शेमा इस्रायल बोलतो, शब्बात पाळतो, जे सगळं आपण उद्याला हकारात तोफ करतो, त्याचे आभार मानतो आणि म्हणून त्याच्या आज्ञा पाळतो. जर नाही कोशिश केली, सगळं आपण कोणच करू नाही शकत, पण आपण कोशिश करतो, जेवढा जास्त करू शकतो तेवढा करतो, आणि त्याच्यासाठी आपण दाखवतो की आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझी मिचवत पाळतो, कारण तुझ्यावरती आम्ही हकारात तोफ दाखवतो. जर नाही प्रयत्न केला, नाही पाळला, नाही शिकला, नाही तोराचा ज्ञान घेतला, तर तो मानले जातो कफुई तोबा. आणि कफुई तोबासाठी जो कफुई तोबा करतो, तुझा खूप अँग्री, तुझा देवाला त्याच्या जो कफुई तोबा करतो
त्याच्यावरती खूप अँगर म्हणजे राग येतो. दोन माणसांमध्ये पण कफुई तोबा होऊ शकतो आणि ते देवाला सहन होत नाही. हकाराचा तोफ असतो तर हकाराचा तोफ देवाला खूप डिअर आहे, खूप खूप चांगला होतो. तर ही कॉन्सेप्ट मी शॉर्ट मध्ये बोलायला ट्राय केला आणि ती एक्सप्लेन करायला ट्राय केला. तर तो 1 मिनिटाचा ब्रेक घेईन. याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न आहेत का? सारा इतका श्राली तिरे 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 माहेरच. जर ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजलं काय तर मला चॅट वरती किंवा इथे झूम मीटिंग मध्ये सांगा. Was this clear? This point is very important in Judaism. हकारात तोफ आणि कफुई तोवा. So nobody wants to answer. I don't know if I can see. I can see chat. Let me see. I can see participants. I can see chat. Yeah, chat is loading. Everyone, you can. आता आपण शिकलो दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, हकाराचा तोफ आणि कफुई तोवा. लास्ट इयरला मी जास्त होशाना रब्बा बरोबर बोललो, सुखोत बरोबर बोललो. ह्या वेळेला मला शिमिनी आसरेत आणि सिमखात तोरा बद्दल बात करायची आहे. स्पेशली आपल्या कम्युनिटी मध्ये जे होतो सिमखात तोराला. एक सेकंड पाणी. आज 51 दिवस 2 मिनिटांमध्ये मी आजचा दिवस एक्सप्लेन करतो. उश्पिझिन दाविदा मेलेकचा आहे. आज होशाना रब्बा 51 दिवस लास्ट चान्स दिले जाते शुवा करायला. आज संध्याकाळी जागरण बोलतात आपण मराठीमध्ये. जागरण मध्ये आपण संध्याकाळी पुरुष मशिदीमध्ये जातात, 10 माणसामध्ये सेफेर दिवारीम वाचतात. सेफेर दिवारीमचा अभ्यास पुरा वर्षामध्ये केले पाहिजे आणि आता वाचला तर चांगला आहे, पण नाही केला तरी पण आता पुरी सेफेर दिवारीम हा 5वा पुस्तक वाचले जातो खच्चोत लायला पर्यंत, मिड नाईट पर्यंत. मिड नाईट जवळजवळ 12:30ला आहे. नंतर मग खिर्यात शमा बोलले जातो. नंतर मग जोहार मध्ये इद्रा रब्बा इद्रा जुत्रा वाचले जातं आणि तेलिमीची सगळे पुस्तकं वाचले जातात. तेलिमचं हर एक पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ह्याच्यामध्ये भागामध्ये डिवाइड केली जाते. या रात्री सकाळपर्यंत, मध्यरात्रीपासून हे सकाळपर्यंत तेहलीम वाचले जाते. आणि त्याचे 7 भाग केले जातात. हर एक भाग वाचल्यावरती लहानसा सेलिखोत होतो. या होशाना रब्बामध्ये हशेम ची लास्ट सिग्नेचर स्टॅम्प आपल्या जीवनाबद्दल होते. रोश हशानाला बुक ऑफ लाईफ आणि बुक ऑफ डेथ ओपन असतात आणि तिकडे आपल्याला ज्यांनी चांगली कामं केली असतील तो बुक ऑफ लाईफ मध्ये जातो. जर तो मध्ये असला तर त्याला योम किप्पूर पर्यंत चान्स दिले जातो आणि फायनल चान्स होशाना रब्बा पर्यंत मिळते. कोण बोलतो खच्चोत पर्यंत म्हणजे मिड नाईट पर्यंत, आणि कोण बोलतो, बहुतेक कोण सगळेजण बोलतात सकाळी मुसाफ मध्ये खेतेर, आमिदा मध्ये खेतेर बोलतो. तिथे फायनल स्टॅम्प हशेम आपल्या जीवांबद्दल टाकतो. म्हणून होशाना रब्बा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे आणि त्याला योम किप्पूर सारखा मानले जाते. या दिवशी उपवास करत नाही पण खूप नमाज केली जाते.
जसं सांगितलं सेफेर देवारीम पुरा वाचले जातो हाफ मिड डे पर्यंत, मिड नाईट पर्यंत, आणि नंतर मग तेलीम चे पुस्तकं वाचली जातात, आणि 7 भागामध्ये अब्राहम, इस्हाक, याकोब, मोशे, आरोन, योसेफ आणि दावीद यांच्या नावावरती ह्यांच्या नावाच्या मर्सीनी ह्यांचा नाव घेऊन सिलिखोत ची छोटी नमाज केली जाते. आणि नंतर मग सकाळी होशाना रब्बाची 7 फेऱ्या होतात. आरबा मिनीम, लुलाब, एत्रोग, हादासिम आणि आरावा घेऊन. नंतर मग मुसाफची नमाज होते, आणि मुसाफची नमाज झाल्यावरती कोण कोण मुसाफच्या पहिले, कोण कोण सगळी जण बहुतेक करून मुसाफ नंतर मग आरावा घेतात, आणि ते जमिनीवरती 5 वेळा आपटले जातात. ती एक कस्टम आहे नेव्हीम पासून. त्याला तो शॉर्ट मध्ये हे सगळा होशाना रब्बा झाल्यावरती एरेच इस्रायल मध्ये शेमिनी आसेरेत आणि सिमखात तोरा दोन्ही एका दिवशी होतय, आणि तो योम तोफ मानले जात. विचारले जातात शेमिनी म्हणजे 8वा. आता मला नातू झाला, 8व्या दिवशी त्याची ब्रीत मिला होईल, कारण तोरामध्ये नियम आहे 8व्या दिवशी ब्रीत मिला केली पाहिजे मुलाची. तसाच 50व्या दिवशी शावुओत येतो, आणि 8व्या दिवशी शेमिनी आचरेत, सुक्कोतच्या वेळेला 8व्या दिवशी शेमिनी आचरेत येते. प्रश्न विचारले जातो, खुदानी 7 दिवसामध्ये जग हा बनवला, आणि 6 दिवशी सगळी कामं केली, माणसांना बनवला. 6व्या दिवशी बेरेशीत मध्ये आपण शिकतो पहिल्या दिवशी काय बनवला, दुसऱ्या दिवशी काय बनवला, तिसऱ्या दिवशी काय बनवला, 6व्या दिवशी माणसाला बनवला, 7व्या दिवशी शब्बात दिला. पण 8वा दिवस तिकडे येत नाही. आज जर आपण कॅलेंडर बघितलं तर आपला हप्ता फक्त 7 दिवसामध्ये येतो. प्रश्न विचारले जातो, हा 8वा दिवस ब्रीत मिलाला 8वा दिवस का दिलाय? हप्त्यामध्ये 8 दिवस नसतात, हप्त्यामध्ये फक्त 7 दिवस असतात. तसाच पेसाखचा पहिला दिवस झाल्यानंतर आज्ञा दिलेली आहे की 50 दिवस आपण तोरामध्ये 2दा आज्ञा दिलेली आहे, एकदा मिदवार पुस्तकामध्ये आणि एकदा देवारीमध्ये. आणि एकीकडे सांगितलंय 50 दिवस मोज पेसाख झाल्यानंतर, आणि 50व्या दिवशी शवूत म्हणजे जिथे आपल्याला मोशे रब्बेनु थ्रू तोरा दिले गेला. आणि हा 50वा दिवस खरा आपण काउंट नाही करत, आपण फक्त 49 डेज काउंट करतो. आणि 50वा दिवस शवूत. असं कसं लिहिलेलं आहे की 50 दिवस काउंट कर? 50 दिवस नाही, 7 हप्ते काउंट केले तर 49 होतात. हा 50वा दिवस कुठनं आणायचा? तर हा पण प्रश्न येतो. ब्रीत मिलाचा 8व्या दिवसाचा प्रश्न येतो की 7 दिवस आहेत हप्त्यामध्ये, खुदाने 8वा दिवस का दिला ब्रीत मिलाचा? हप्त्यामध्ये ते फक्त 7 दिवस आहे. आणि नंतर मग परत एक चालू होतो, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. 8वा दिवस कसा दिला आज्ञा ब्रीत मिला कराची? 50वा दिवस का दिला? आणि आता सुकोत मध्ये 8वा दिवस का दिला शेमिनी आसरेतला? 7 दिवस सुकोतचे, 8वा दिवस हप्त्यामध्ये येत नाही, हप्त्यामध्ये फक्त 7 दिवस असतात. 8वा कसा गुंतला जातो? उत्तर दिला जातो 8वा दिवस आणि हा 50वा दिवस मी आला तेव्हा. नॅचरल सायकल जे बनवलेली आहे खुदानी क्रिएशन पासून, ती फक्त 7 दिवसाची सायकल असते. 7 दिवस इंटू 7 49, तर ती सायकल 7 वेळा गेली तर 49 होते.
50व्या वर्षाला श्मिता बोलतात, 50व्या दिवसाला शाबुओत बोलतात. 7च्या नंतर 8ला ब्रीत मिला, 8ला शेमिनी यात्रेत. खुदा बोलतो का मी सायकल नॅचरली तुम्ही काय करायला गेला तर ती 7ची होईल, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, माझ्यावरती एमुना आणि गीता कोण दाखवला, तर मी तुम्हाला 8वा पण दाखवेन. आणि ब्रीत मिल्ला म्हणून मी तुम्हाला 8वाला देतो, आणि हा शेमिनी यात्रेत 8वा दिवस देतो. अजून शेमिनी यात्रेत बद्दल बोलायला उत्तर असं आहे, त्या 8वा दिवस शेमिनी यात्रेत योम तोफ का दिला. याच्यासाठी गोष्ट बोलली जाते की 7 दिवस खुदाने सुखोत पाळायला दिला, म्हणजे आपली निवडलेली माणसं इस्रायल लोक यांना 7 दिवस खुदा आपल्याकडे बोलतो तुम्ही सुक्का बनवा. सुक्का तो माझा घर आहे, आणि माझ्या घरी या, माझ्या घरी झोपा, माझ्या घरी किदुश करा, जेवण खावण करा, खुशी व्हा. आणि आता 7 दिवस झाल्यावरती आपल्याला खुदाकडनं सेपरेट व्हायचं आहे. तर इझी नाही आहे. 7 दिवस आपण एकदम स्पिरिच्युअलिटी मध्ये होतो, एकदम नमाजी मध्ये होतो, आपण अर्बा मिनिम सगळ्या डायरेक्शन मध्ये हलवले, आणि आता 7 दिवसामध्ये सगळा सोडायचा आणि घरी जायचा. तर खुदा बोलला की मी 8वा दिवस पण तुम्हाला देन. 8वा दिवस योम तोफ करा, तो शेमिनी आचरेत. आय होप दिस वॉज अंडरस्टूड. त्याच्या पुढे जर कोणाला प्रश्न असेल तर चॅट मध्ये बोला, किंवा मला विचारू शकता तुम्ही मध्ये. 8वा दिवस शेमिनी यात्रेत एरेच इस्रायल मध्ये, आणि त्या दिवशी सिमखात तोरा पण मानले जातो. सिमखात तोरा म्हणजे तोराचा सियुम. कधी पण तोराचा कुठचा पण पुस्तकाचा अभ्यास झाल्यावरती, ज्ञान घेतल्यानंतर एक पार्टी होते, त्याला सियुम बोलतात. ओरल तोरा म्हणजे तलमुदाची पुस्तकं चा अभ्यास झाल्यावरती सियुम केली जाते. आणि इथे तोराचा वाचून झाल्यावरती, पूर्ण वाचून 5 पुस्तकं वाचून झाल्यावरती त्याची सियुम होते, आणि त्या सियुमला सिमखात तोरा बोलतात. ह्याच्यावरती प्रश्न बोलले जातो. अर्धा तास झाला, 6:30 झाले, तर अर्धा तास मी सिमखात तोरा बद्दल करायला ट्राय करीन. तर सिमखात तोरा म्हणजे काय. एरेच इस्रायल मध्ये 8व्या दिवशी, म्हणजे आता होशाना रब्बा झाल्यावरती उद्या संध्याकाळपासून सिमखात तोरा आणि शेमिनी यात्रे दोन्ही एका दिवशी येतील. बाहेर गावी म्हणजे इंडियाला किंवा एरेच इस्रायलच्या बाहेर योम तोफ 2 दिवस असतात. का असतात ते आपल्याला मसेखेत बेतचा योम तोफ चे सगळे हलाखोत, मसेखेत तलमुदाचं पुस्तक मसेखेत बेतचा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधनं आपण शिकतो. त्याची एक मोठी लॉंग शूर होईल. पण इन शॉर्ट फक्त रोश हशाना पुऱ्या जगामध्ये 2दा होतो, पण दुसरी सण शाबुओत, सुक्कोत आणि सिमखात तोरा 2 दिवस बाहेर गावी, एरेच इस्रायल मध्ये 1 दिवस. तर शेमिनी यात्रे आणि सिमखात तोरा 1 दिवस होईल एरेच इस्रायल मध्ये. इंडियाला पहिला दिवस शेमिनी यात्रेत, दुसरा दिवस शेमिनी यात्रेत अँड सिमखात तोरा. म्हणून पहिल्या दिवशी आपण बोलू मुस्ताफ मध्ये आणि शाकरीत, अरबीत आणि मिनखाच्या नमाजीमध्ये आपण बोलू खाग शेमिनी खाग अचेरेत हजे. तर इंडियाला आपण दोन्ही दिवस बोलू शेमिनी खाग अचेरेत हजे. एरेच इस्रायल मध्ये फक्त 1 दिवस म्हणजे पहिला दिवस, आणि नंतर मग इस्रू खाग. शेमिनी अचेरेत या दिवशी आपण असा जसा बोललो 7 दिवस सुखामध्ये आपण देवाच्याकडे होतो, हशेमकडे होतो. आणि देवाने आपल्याला अजून 1 दिवस दिला,
आणि त्या दिवशी आपण शेखियानी पण करतो. शेमिनी आचरेत मधला खिदुश मध्ये आपण शेखियानू करतो. कोण कोण कॅन्डल लाइटिंगच्या वेळेला पण शेखियानू करतात. तर शेखियानू म्हणजे नवीन खाग, नवीन दिवस. हे 7 दिवस सुक्कोतच्या 7 दिवसामध्ये पहिल्या दिवस आपण शेखियानी केली आणि 7व्या दिवस आज संध्याकाळचा 7वा दिवस आणि 8वा दिवस शेमिनी आचरेत हा सेपरेट खाग मानले जातो आणि म्हणून आपण त्या दिवशी किदुश मध्ये शेखियानी करतो. Hope this was understood. There is some background noise here, but I hope you can hear me clearly. Thank you. आता शेमिनी आचरेत पासून सिमखात तोरा मध्ये गेल्यावरती असं एक गोष्ट सांगतो सिमखात तोरा बद्दल. गोष्ट सांगायच्या पहिले प्रश्न इथं विचारला पाहिजे, आता आपण सिमखात तोरा कसा करतो? सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण शावुओत होता तेव्हा शिवरीम दिलेल्या शावुओतला आपल्याला तोरा दिला गेला. शावुओत 49 दिवस पेसाक पासून आणि त्या दिवशी मोशे रब्बेनू आणि आम इस्रायलला 10 कमांडमेंट्स मधले 2 कमांडमेंट्स ऐकले गेले आणि मोशे रब्बेनूला पुरा तोरा म्हणजे तनाख, तोरा, नेव्हीम, कितुबीम आणि ओरल तोरा, गेमारा, मिशना, जोआर, सिफरा सगळा तोरा शावुओतला दिले गेला. तर आता आपण सिमखात तोरामध्ये सिमखात तोरा का करतो? तोराच्या जॉयसाठी, तोराची सियूमसाठी सिमखात तोरा का करतो? तर हा प्रश्न विचारले गेलेला आहे. शावुओत मध्ये सिमखात तोरा करा पाहिजे, कारण तोरा आपल्याला मिळाला शावुओतला आणि दर वर्ष परत आपल्याला नवीन मिळतो शावुओत मध्ये. तर शावुओत मध्ये केला पाहिजे सिमखात तोरा. आता शेमिनी आचरेच्या दिवशी सिमखात तोरा कसा करतो? कोणला उत्तर आहे पहिले म्हणजे हा प्रश्न समजला? And pour some water. 1 minute. Was this question understood? समजलं. Yes. उत्तर असं आहे, शावुओतला मोशे रब्बेनू आणि आम इस्रायल जे वाळवंटामध्ये होते, इजिप्त मधनं बाहेर पडल्यावरती त्यांना पुरा सगळा तोरा मिळाला. पण सिमखात तोरा हा वेगळा आहे. इथे सिमखात तोराला आपण मशिदीमध्ये शब्बातला आणि हप्त्यामध्ये रोज टाइम मिखरा एखाद तर्गुम वाचतो. ओरल तोरा मधले 5 पार्ट्स, 5 बुक्स ऑफ मोझस, 5 पुस्तकं, आणि ते चालू करतो आपण सिमखात तोराला आणि आपण संपवतो सिमखात तोराला. आणि ही सायकल आपल्याला दिलेली आहे रबानीमनी तल्मुद बावली मध्ये. आणि ही सायकल पुरा जगामध्ये तल्मुद बावली चे न्याय आणि आजपर्यंत आपण ते लॉज फॉलो करतो. काय वर्षामध्ये ओरल तोरा जो बेरेशीत हफ्तारापासून चालू होतो आणि जो वेझोत बेराखाला संपतो, ती सायकल सिमखात तोराला एंड होते आणि ती सायकल सिमखात तोराला चालू होते. आणि म्हणून आपण त्या दिवशी शेखियानू पण बोलतो. शेखियानू आपण एंड होते म्हणून नाही बोलत, पण आपण नवीन चालू करतो त्याच्यासाठी आपण शेखियानू बोलतो. शेखियानू बोलायची बात अशी की जेव्हा पण आपण शास्त्राचा अभ्यास करतो आणि जेव्हा आपण त्या पुस्तकाच्या एंडला येतो, तर आपण त्या एंडला सोडत नाही, आपण नवीन पण चालू करतो. आणि त्याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल आहे तेहिलीम. जो महिन्याची तेलीम वाचतो की हप्त्याची तेलीम वाचतो, जेव्हा आपण तेलीमच्या एंडला येतो, एंडचा आहे चॅप्टर, तो बोलतो हिब्रू मध्ये हालेलुया हालेलुएल बेरखोदोशो हालेलू बिरकिया उजो हालेलू बिगुर होता हालेलू केरो गुदलो.
הללו בתקע שופר, הללו בנבל וכינור, הללו בתוף ומחול, הללו במינים ובעוגב, הללו בצלצלי שמע, הללו בצלצלי תרועה. כל הנשמת हलेलुया हलेलुया. आणि ही झाल्यावरती हलेलू झाल्यावरती आपण ताबडतोब पहिला चॅप्टर चालू करतो, जो आहे आश्रय आहिश אשר לא הלך בעצת רשעים לא ישב ומושב לצים לא ישב. תביא תהילים הפרק ראשון. אז שנייה, רק תהיलीमची बुक इथे सूत्रामध्ये मिळाली आणि तहेलीम एंड होतोय हालेलुया 150 चॅप्टर, पण आपण लास्ट नाही, पण आपण परत स्टार्टिंगला जातो. स्टार्टिंगला आपण वाचतो आश्रय आहिश अशेर लो हलाक בעצת רשעים ובדרך חטאים לא עמד ומושב לצים לא ישב. ही पहिली पासूक आहे तेलीम मध्ये. आणि थँक्यू. तर बोलाची हे पॉइंट असा की आपण एंडला थांबत नाही, आपण तो पहिला स्टार्ट करतो. म्हणून सिमखात तोराला आपण वेजोता बराखा लास्ट पराशा वाचू आणि त्याच्यानंतर आपण बेरेशीत पण वाचू, कारण ते लास्टला सोडत नाही. आपण स्टार्ट करतो परत. आपल्याकडे सगळा गोल आहे, आपल्या धर्मामध्ये सगळा गोल आहे. सणा या चालू झाला, पिपूरला आलो, सगळ्या सणाला आलो, नंतर मग येईल सुकोत, नंतर मग येईल शाबूत, नंतर मग येईल एलूल परत, आणि असा गोल आहे. आणि म्हणून आपण सिमखात तोराला नाचतो, तेव्हाच्या गोल गोल नाचतो, कारण आपला धर्म गोल चालतो. आपल्याकडे कधी एंड येत नाही. आपला जीवन पुरा गोल आहे, राऊंड आहे. माणसाचा जन्म होतो, माणूस मोठा होतो, लग्न होतं, परमिचवा होतो, त्याच्यानंतर लग्न होतो, लग्न झाल्यावरती त्याला त्याची मुलं होतात, मुलं मोठी होतात, मुलांची लग्न होतात, तसा गोल होतो. आपली कधी सर्कल एंड होत नाही. म्हणून आपण गोल नाचतो आणि आपण त्याच्यावरती खुदाला वरती विश्वास ठेवतो की आमची लाईफ गोल राहील आणि कंटिन्युअस राहील. स्ट्रेट लाईन कुठेतरी एंड होईल, डेड एंडला येईल, पण सर्कल मध्ये असला तो सर्कल फिरतच राहील. ते आपण सिमखात तोराचा सिम्बॉलिक स्टेमेल आहे, सिम्बॉल आहे. सिमखात तोरामध्ये मी सांगितलं आपण नाचतो, आपण मजा करतो. आणि त्याच्याबद्दल मी आता एक गोष्ट, बाल शेम तोव कदोश हे खासिदिक मुवमेंटचे फाउंडर होते जवळजवळ 250 वर्षापूर्वी. आणि बाल शेम तोव यांना खासिदिक मुवमेंटचा फादर मानले जातात. सिमखात तोराच्या वेळेला, सुक्कोतच्या वेळेला, सिमखात तोराच्या एक दिवस पूर्वी बाल शेम तोव यांच्याकडे त्यांचे स्टुडंट्स डिसिप्लिन्स जे वर्षभर त्यांच्या बरोबर तोराचा ज्ञान घ्यायचा अभ्यास करत होते, सिमखात तोराच्या वेळेला ही खूप सुक्कोतचा वेळा, खूप खुशीची दिवस आहेत. आणि त्यांच्या सुखामध्ये त्यांची स्टुडंट एकदा खूप वाईन पिऊन डान्स नाचत होते गोल गोल. बाल शेम तोव यांची मिसेस, आपण बोलतो मिसेस मराठीमध्ये असं बोलतो, आणि हिब्रू मध्ये जे तोराचे अभ्यास करतात त्यांनी मोठ्या बाईंना बोलतात रेबित्सन. यिदिश शब्द आहे रेबित्सन, हिब्रू मध्ये रब्बानीत बोलतात. तर रब्बानीत रेबित्सन त्यांचं नाव होता लेया राखेल. लेया राखेल की राखेल लेया, दोन्ही आपल्या याकोबाच्या बायकोंचं नाव आहे. तर त्यांचं नाव असा होता लेया राखेल की राखेल लेया, मला लक्षात नाही पुढची ऑर्डर, ती बात वेगळी. आणि त्यांनी बघितला का ही स्टुडंट्स, बाल शेम तो माझ्या नवऱ्याची स्टुडंट्स या सुकोत मध्ये खूप वाईन पिला. वाईन पिणे ही दारू पिण्यासारखी आहे, आणि ती चढतं पण, आणि माणूस विचित्र पण वागू शकतो. पण ही माणसं एकदम धार्मिक माणसं होती. ही बाल शेम तोफची स्टुडंट होते.
आणि ते लोक गोल गोल नाचत होती सुक्कामध्ये. आणि ते लोक वाईन पियत होते. वाईन आपण किदूश करतो, आणि असाच पियाला बाल शेम तोफच्या बायकोनी बघितला, रेबित्यांनी रब्बांनी बघितला का हे लोक जर आता एवढी वाईन पियत राहिली तर वाईन संपत आली, आणि आता उद्या सिम्खात तोरा आहे, शेमिनी आचरेत आहे. या दोन्ही योम तोफला बालशेम तोफ युक्रेन मध्ये होते, रशिया मध्ये होते, मेचबुश च्या गावामध्ये बालशेम तोफ होते, आणि बाहेर गावी इस्रायल धरतीच्या बाहेर गावी 2 दिवस असतं योम तोफ, जसं सांगितलं तसं शेमिनी आचरे आणि शिमखात तोरा, शेमिनी आचरेत आणि शिमखात तोरा. तर ती घाबरली बालशेम तोफची लया राखेल की आता हे लोक जर वाईन पियत राहतील तर वाईन राहणार नाही उद्यासाठी, शमिनी आचरेसाठी, किद्दूससाठी, हफ्दालासाठी वाईन पाहिजे, आणि जर हे लोक पियत गेली तर वाईन राहणार नाही. तर ती घाबरून तिच्या नवऱ्याकडे बालशेम तो कदोसकडे गेली. तो वेगळ्या रूम मध्ये तोराचं ज्ञान, तोराचा अभ्यास करत होते, आणि सांगितलं का अरे हे लोक अशी पियत गेली तर वाईन राहणार नाही, आपल्याला किदूश आणि हफ्त्यालासाठी वाईन पाहिजे. बालशेम तो बोला काय नाही, तू जाऊन त्यांना बोल, मग ते लोक पियाचं थांबतील. जेव्हा ती सुक्काच्या मध्ये जायला एंट्रन्सला आली तर तिने बघितला की ही स्टुडंट्स, हे बालशेम तोफची स्टुडंट्स गोल गोल नाचतात, आणि ह्यांच्या नाचामध्ये हे लोक एकदम एकामेकाला जुळून आहेत, आणि ह्यांच्या नाचामध्ये तिला आग दिसली. आग म्हणजे फायर बोलतात इंग्लिश मध्ये, एश बोलतात. त्यांच्यामध्ये एवढी एवढी खिदुषा होती, एवढी पवित्रता होती. तर खुदाची शिखिना आली, आणि खुदाची शिखिना आगीमध्ये येतोय. आता तिला आग दिसली ह्या स्टुडंटच्या आजूबाजूला. ती घाबरली नाही, ती तिथेच थांबली, पण ती परत गेली आपल्या सेलर मध्ये, आणि तिने अजून वाईन आणली. ही गोष्ट बोलायची असा हेतू का सिम्खात तोरामध्ये आणि सुकोत मध्ये ह्या दिवसांमध्ये आपण नाचतो, तर ती पवित्रता आणण्यासाठी आपण तो नाचतो आणि गोल नाचतो. तर ह्या पॉइंटची नोट केली पाहिजे, कारण आपल्या जमातीमध्ये नाही, फक्त आपल्या जमातीमध्ये काय काय जमातीमध्ये असा होतो, सिमका तोरा असतो, नाश्तामध्ये माणसं दारू पितात, आणि दारू पिल्यावरती त्यांना दारू चढू शकते, आणि ते लोक अशी वाईट वाईट काय काम करू शकतात, आणि माणूस काय पण बोलू शकतात तोंडात. तर ते पवित्रता त्यांच्यावरती येणार नाही. हे स्पेशल दिवस आहेत, सिम्खात तोरा स्पेशल दिवस आहे. ह्या दिवशी उपवास करत नाही, या दिवशी किदूश केला जातो, फॅमिली बरोबर सेवदा केली जातो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, मजा मारू शकतो. पण विचित्र विचित्र काय करू नाही शकत. जर चांगल्याने केला तर आपण आपल्यावरती पवित्रता आणू शकतो. जसा बालशेम तोफच्या स्टुडंट्सनी एश आग आणली, म्हणजे देवाची शिखिना आणली, तशीच आपण पण ती पवित्रता आपल्यावरती चांगल्या ह्याच्याने जर सिंखा तोरा चांगल्याने केला तर होऊ शकतं. अशी अशी जमात आहे जिथे मारामारी होते, जिथे सिंखा तोराला रॉंग डायरेक्शन दिला जातं, तर ती पवित्र आणाच्या ऐवजी ती पवित्र आपण फेकून ठेवू, असं होतं. तर हा एक पॉइंट मला सांगायचा होता. अजून एक गोष्ट मला आठवली तलमुदामध्ये, जिथे आग आली शामाईन मधना, आणि ती होती तलमुदाच्या वेळेला जेव्हा तानाईम होते, त्यावेळेला एका मुलाचा जन्म झाला, आणि त्याच्या बापसाचं नाव होता आबाहू, आणि त्याचं नाव होता तो मोठा झाल्यावरती तो रबी मेहरचा मास्टर झाला. रबी मेहरचा रेबी होता, आणि
Abau Ekkarul Rabbi Meir Abau Abuya केन एलिशा बेन अबूया. तो मुलगा मोठा नाव होता एलिशा. एलिशाचा जेव्हा जन्म झाला आणि त्याच्या सुनत्या होत्या त्यावेळेला सुनताला एलिशाच्या आशीने सगळ्या धार्मिक लोकांना बोलवला. सगळ्या धार्मिक लोकांना बोलवला आणि त्या लोकांना जेवण केला. एक मोठी पार्टी केली, मोठी सौदा केली. एलिशाचा जन्म झाला. त्याचा बाप खूप पैसेवाला होता. त्याला अबू बोलवायचं. एलिशा बेन अबुआ त्याचं नाव होता. तर त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आशीने मोठी पार्टी केली आणि सगळ्या तलमिदे खखामीमला बोलवला. त्यावेळेच्या तलमिदे खखामला तानाईम बोलले जात होते. आणि त्यावेळा एवढी मोठी तलमिदे खखामीम आली आणि त्यांच्या टेबलावरती ते तोराचा ज्ञान आणि अभ्यास करत होते. त्या पार्टीमध्ये ते लोक एवढ्या तोराच्या अभ्यासामध्ये त्यांचा लक्ष गेला आणि एवढा त्यांचा हे झाला की त्यांच्या डोक्यावरती वरना आग आली आणि ती आग त्यांना सराउंड करत गेली. एलिशाच्या आशीने बघितला, अरे माझ्या पार्टीमध्ये आग आली म्हणजे काहीतरी वाईट साईन आहे, काहीतरी वाईट झालं. असा का आग आली? तिला सांगितलं, खकामींनी सांगितलं, धार्मिक माणसांनी सांगितलं, काही आग ही देवाची शेकिना आहे. देव खूप खुश झालेला आहे की तुम्ही गरिबांना तलमिदे खकामींना जेवायला बोलवला आणि ते लोक इथं धर्माचा अभ्यास करतात, तोराचा अभ्यास करतात आणि तोराचं ज्ञान घेतात. तर तो देवाची शेकिना इथे आलेली आहे आगामध्ये. आणि तिकडनं त्या गोष्टीमधनं आपल्याला समजतं की ही जी आग आलेली आहे ती म्हणजे धार्मिकता, देवाची शेकिना खालती आगीमध्ये आलेली आहे. एलिशा बेन अबूची स्टोरी वेगळी आहे. त्याची आईच बघतो का रे तोराच्या अभ्यासाने एवढा आग येऊ शकते. तिला एवढी खुशी झाली का ती बोलली का माझ्या मुलाला मी तोरा शिकच्या मार्गामध्ये पाठवीन. आणि त्यापासून त्यांनी एलिशाला त्यांनी येशिवामध्ये शिकायला पाठवलं. एलिशा नंतर मोठा झाला, तो रबी मेहरचा रबी पण झाला. आणि त्याच्याबद्दल अजून काय काय झालं ते आपण दुसऱ्या शिवमध्ये बात करू शकतो. पण पॉइंट असा की ह्या गोष्टींपासून सिम्खात तोराच्या नाचण्यापासून बाल शेम तोफच्या तलमिदांमध्ये स्टुडंट्स मध्ये आग आली आणि त्यांना सराउंड केली. एलिशाच्या पार्टीमध्ये जेव्हा त्याचा जन्म झाला त्याच्या सुनताच्या पार्टीमध्ये आग आली, कारण खाखामीम तोराचा अभ्यास करत होते त्या पार्टीमध्ये. आणि त्या आग एक सेमेल आहे की चांगली गोष्ट आहे की देवाची शेकिना आपल्यामध्ये आलेली आहे. तर पॉइंट असा, जर दारू पिऊन नाचला बिचला आणि वाईट जे केला तर ते आपण पवित्रता काढून टाकू शकतो. किंवा आपण जर बरोबर नाचला आणि पहिले म्हणजे वर्षभर जी स्टुडंट होती बाल शेमतोफची ते लोक पुरा वर्षामध्ये पुरा वर्ष तोराचं ज्ञान घ्यायची, तोराचे अभ्यास करायची आणि नंतर मग सिम्खात तोरा आला तर ते लोक नाचाची गोल सिम्खात तोराच्या वेळेला. ती खूप पवित्र माणसं होती. तसं आपण पवित्रतासाठी जायला पाहिजे आणि नाही हुलिगनिझम बोलतात इंग्लिशमध्ये, नाही हुलिगनिझम केली पाहिजे. त्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या याच्यामध्ये कधी सिम्खात तोरामध्ये काय काय होतो आणि ती तशीच नाही झाला पाहिजे. वाईट काय नाही झाला पाहिजे, चांगला का केला पाहिजे. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. And if it is clear, I'll go to the next story. We have few minutes left, 5-7 minutes, 8 minutes left. दुसरी पण स्टोरी बाल शेम तो कादोश सर ची आहे आणि ती बाल शेम तोची मुलीचं नाव होता उडेल. जवळजवळ 200 वर्षापूर्वी, 250 वर्षापूर्वी, 250 वर्ष. आणि त्यांच्या मुलीला
बालशेमतोफच्या मुलीला मूल नव्हता, तिचं लग्न झालेला. आणि तसाच एक दिवस सिमखात तोराच्या वेळेला तिची स्टुडंट आलेले त्यांच्याकडे आणि ते लोक गोल गोल नाचत होते. गोल गोल नाचताना सिमखात तोरासाठी ते नाचत होते. एका स्टुडंटचा बूट, आपण पायावरती बूट घालतो, तर तो बूट निघाला, त्याची लेस निघालेली, तो बूट तुटला, खराब झाला. आणि आता त्या स्टुडंटला पायामध्ये बूट नव्हता, म्हणून ते नाचू नाही शकत दुसऱ्या त्यांच्या मित्रांबरोबर. तर बालशेमतोरच्या मुलींनी ते लांबून बघितला आणि ते त्या स्टुडंटच्या जवळ आले आणि सांगितलं त्यांना की तुम्ही तोरा स्कॉलर आहात, तुम्ही वर्षामध्ये दररोज तोराचं ज्ञान घेतात, तोराचा अभ्यास करतात आणि हसीदूतचा अभ्यास करतात. तर मला एक ब्राखा द्या, तर मला मूल होईल ह्या वर्षी आणि मी तुम्हाला नवीन शूज देन, नवीन जुते देन, नवीन माझ्याकडे नवीन हे आहे, मी तुम्हाला नवीन पायामध्ये बूट घालायला देईन. तो स्टुडंट बोलला, मी काय मोफेत नाही, मी काय कोण मिरॅकल माणूस नाही, पण तुम्ही बोलता की तुम्ही मला नवीन बूट देतील आता, तर मी तुम्हाला ब्राखा देतो आणि ह्या ब्राखाने तुम्हाला ह्या वर्षी मुलगा होईल. आणि ती ब्राखा बालशेमतोफच्या मुलीला उडेलला मिळाली त्या सिमखात तोराला. आणि नंतर मग तिला वर्षामध्ये मूल झाला आणि तिने ताबडतोब त्याच ब्राखा भेटल्यावरती त्या माणसाला बूट दिले, त्या तलमीद खकामला बूट दिलं पायामध्ये घालायला, म्हणजे तो सिमखात तोराचं नाच त्याच्या मित्रांबरोबर करू शकला. ही गोष्ट अशी की धार्मिक माणसापासून ब्राखा घेतल्यावरती राईट टाइमला ती ब्राखा लागू शकते. राईट टाइम म्हणजे पुरीमला पण जे लोक धार्मिक माणसं आहेत, पुरीमला वाईन पियाची मिtzवा आहे आणि खूप वाईन पियाची मिtzवा आहे, जोपर्यंत आपल्याला याद नाही राहीत बारुख मोर्देखाय आणि आरूर हमान मध्ये. तर किती किती धार्मिक माणसं असतात जे लोक जाम वाईन पिल्ली गेली जाते पुरीमला आणि त्यांना होश नसतो, त्यावेळेला जाऊन त्यांच्याकडनं ब्राखा घ्यायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आणि जे ज्या माणसाला पाहिजे ते माणसाला मिळू शकतो. जसं बालशेमतोफच्या मुलीला मूल नव्हता आणि तिला मूल मिळाला, त्या सिमखात तोरा होता, पण तसाच 2 वर्षातना 2 वेळा माणसं आपल्या धर्मामध्ये वाईन पिऊन माणूस खूप वाहून पिऊ शकतो. एखाद सिमखात तोरा मध्ये आणि दुसऱ्या पुरीम मध्ये. पण वाईन करून जर वाईट वागला तर ती पवित्रता जाते. पण त्याचे चांगले वागला, जो वर्षभर तोराचं ज्ञान घेतो आणि त्यांनी वाईन पिल्ली पुरीमला किंवा सिमखात तोराने मध्ये, त्याच्या तोंडातना फक्त चांगला निघतो आणि त्या माणसाकडनं ब्राखा घेतली तर ती ब्राखा लागू होते. ते आपण ह्या गोष्टीकडनं शिकतो. मला वाटतं मी एक पॉइंट मिस केला, जे विचारला शाबोदला आपण तोराचा हे करत नाही, पण तोराची सिमखात तोराला करतो. कारण जसं सांगितलं तल्मुद बाबली मध्ये रिटर्न तोराचे 5 पुस्तकं तल्मुद बाबली प्रमाणे वर्षभर आपण करतो, वर्षभर वाचले जातो, वर्षभर आपण हप्त्यामध्ये रोज कितीतरी पासुकीम टाइम मिखरा एखाद तर्गुम करतो आणि शब्बातला आणि संडेला आणि मंडेला आणि थर्सडेला सकाळच्या नमाजीमध्ये शाखरीत मध्ये पहिली शेनी वाचले जाते. शब्बातला सगळ्या शेण्या वाचल्या जातात. हर एक पराशा असं 54 पराशा जवळजवळ आहेत आणि ही वर्षामधली ही सायकल आहे. ही सायकल तल्मुद बाबली मधनं दिलेली आहे आणि त्या सायकलचा एंड आणि स्टार्ट सिमखात तोराला होते. तल्मुद येरुशालमी प्रमाणे ही सायकल 3 वर्षाची आहे. तर जेव्हा तल्मुद येरुशालमी एरेच इस्रायल मध्ये वाचले जात होता, तर त्यांचा सिमखात तोरा 3 वर्षात एकदा यायचं. पण आपण लॉस आपली नियम तल्मुद बाबली पासून मधना पाळतो आणि म्हणून बेशेवा आज आणि मिसाय मक्षा आणि मिसाय
אני בעוד 3 דקות אסיים. אני מסיים आता रोजचे लाखात. आमच्याकडे इथे 7 वाजता अर्बित आहे या हॉस्पिटलमध्ये, तर मी आता अर्बितसाठी जाईन. अँड होपफुली दीज सगळ्यांना मी विश करतो खाक समेख आणि सुखोत समेख आणि बेजरात हशेम आपण वी शुड हिअर ओनली गुड टायडिंग्स आणि आपला सिम्खा तोरा चांगला होऊ दे आणि आपला शेमिनी आचरे चांगला होऊ दे आणि आपला होशाना रब्बा चांगला होऊ दे, त्याचा आपण प्रे करतो. बेजरात हशेम आय विल एंड द शूर हिअर. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. 7 वाजता अजून 2 मिनिटांमध्ये इथे अर्बित आहे, तुम्ही अर्बितसाठी जाईल. So thank you everybody. Hope you enjoyed the show. If there were any questions you had, please send me the questions on email or WhatsApp or on chat. Thank you very much. David, thank you. Thank you for joining. Chak David, Sameach, Muadim Simcha. Toda Rabba, Itzkul Shani तुला Rabot मदल Umur